नमस्कार. हिंदू संस्कृती आणि स्त्री या चॅनलवर मी श्रुती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि तुम्ही सर्वांनी माझ्या चॅनलला जो काही प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शहीदांनी आपल्यासाठी जे काही बलिदान दिले त्याबद्दल आपल्याला किती जाणीव आहे. पण त्यापूर्वी आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन जाऊन हिंदू संस्कृती आणि स्त्री या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. 15 ऑगस्ट म्हटलं की स्वातंत्र्यवीरांचे कृतज्ञतेने स्मरण करण्याचा दिवस. आजच्या दिवशी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी लढणारे अनेक चेहरे या दिवशी आपल्या नजरेसमोर येतात. तात्या टोपे, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधीजी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा बऱ्याच नरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना नमस्कार करण्याचा आजचा हा दिवस. भारत हा फक्त एक जमिनीचा तुकडा नाही तर एक विशिष्ट संस्कृती यामागे आहे. या संस्कृतीमध्ये आई-वडिलांचा आदर, गुरुजनांविषयीचा पूज्यभाव, अतिथी सत्कार हे संस्कार पिढ्यानपिढ्या चालत आले आहेत. कुटुंबासाठी झिजणे, कोणाला त्रास न देणे, सर्वांना मदत करण्यासाठी तत्पर असणे हे गुण तर आपल्या इथे मातीतच रुजलेले आहेत. जगातल्या अनेक देशांच्या नजरेत ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण मोडलेली कुटुंब व्यवस्था, आईवडिलांचा अनादर करणारी नवीन पिढी, मुलांचे अयोग्य वर्तन अशा अनेक प्रश्नांचा सामना विश्वाला करावा लागतो. पण आपल्या देशातील संस्कृतीमध्ये हे सहज सांगितलेले आहे. कारण आपल्या देशाची संस्कृती जपण्यासाठी महर्षी व्यास, कश्यप, अत्री, वशिष्ठ, वाल्मिकी यांसारख्या अनेक ऋषींनी प्रचंड काम केले आहे. श्रीराम, श्रीकृष्ण यांसारखे महान अवतार या भूमीत जन्मले, खेळले, नाचले, बागडले. अनेक संत, आचार्य, ऋषीमुनींनी रक्ताचे पाणी करून संस्कृती जपली. पण आज आपली अवस्था अशी आहे की आपले भारतीयच आपल्या या वारशाला विसरले आहेत. समाजात वेगळेच चित्र आपल्याला दिसते. कुटुंबामध्ये स्वार्थ वाढत चालला, नात्यांमधील गोडवा कमी झाला, माणसामाणसांमधील अंतर वाढले, उत्सवांचा अर्थ माहीत नाही, संत ऋषींचे कार्यच काय तर नावही आपण विसरलो आहोत. आपल्याला आपलाच वारसा माहीत नाही तर सांभाळण्याचा प्रश्नच येत नाही. जो राष्ट्राचा भविष्यकाळ आहे त्या बालकांना, युवकांना ध्येयनिष्ठ विचार मिळत नाही. त्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत, पण कम्प्युटर आहेत, पण जीवनात संस्कारांचे सॉफ्टवेअर नाही. तेव्हा असं वाटतं की खरंच ज्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्या अर्थाने आपण ते साकारलंय का? आपण काय करतो तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडा विकत घेतो, त्याच्यासोबत आवडीने फोटो काढतो. पण तो कशासाठी? फक्त सोशल मीडियावर टाकण्यासाठी. आणि आपलं काम झालं की तोच झेंडा आपण रस्त्यावर कुठेतरी किंवा कचऱ्यात फेकतो. नाहीतर मग 15 ऑगस्टच्या दिवशी फक्त देशभक्तीपर चित्रपट बघायचे किंवा देशावरील गाणी ऐकून देशप्रेम व्यक्त करायचं, ही आपली पद्धत. आणि हीच आपल्या नजरेत देशाबद्दलची आपुलकी. यामुळे देशप्रेम उभं राहत नाही, तर भारत हा माझा देश आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. त्यासाठी देशातील तीर्थस्थान, पवित्र क्षेत्रांबद्दल आपल्याला आदर असायला पाहिजे. गंगा, यमुना, गोदावरी यांसारख्या पवित्र नद्या, निसर्ग सौंदर्याने भरलेल्या स्थानांबद्दल प्रेम निर्माण व्हायला हवं. पण आपण काही दिवस दुसऱ्या देशात फिरून येतो आणि मग तिकडे हे चांगलं, आपल्या भारतात हे नाही, इकडे काहीच नाही असं आपण म्हणतो. दुसऱ्या देशात जाणं आणि तिथली प्रशंसा करणं हे चांगलीच गोष्ट आहे. पण त्यासाठी आपल्याला आपल्या देशाला वाईट ठरवायची गरज असते का हो? तर नाही. विश्वात अनेक सुंदर स्त्रिया आहेत, पण त्या आपल्या आईची जागा कधीच घेऊ शकत नाही. आपले सण, उत्सव, परंपरा, त्यांच्या मागील विचार, संस्कृती यांबद्दल आपण आदर राखायलाच हवा.
कारण स्वातंत्र्य दिन भारतीयांना त्यांच्या एकतेची आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करण्याच्या जबाबदारीची आठवण करून देतो. एक चारोळी इथे सांगावीशी वाटते. आपल्या देशासाठी आईने मुलाचे दान दिले, विवाहितेने सौभाग्यपणाला लावले, मुलींनीही शस्त्र धारण केले, देशालाच आपला दागिना मानले, तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.